घरोघरी आपण बघतो की जॉईंट फॅमिलीमध्ये जर आपण आपल्या वाट्याचं हिस्साचं सगळं सोडून दिलं तर रामायणाप्रमाणे सगळे बंधू एकत्र आणि हसीखुशीने राहतात. परंतु जर आपण आपला हिस्सा मागितला तर रामायणाचं नक्कीच महाभारतात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. त्याच पद्धतीने आपण आता बघूयात इथं काय होत आहे. मोठ्या भावाचा विश्वासघात. अजय लहानपणापासून आपल्या मोठ्या भावावर विवेकवर प्रचंड प्रेम करत होता. वडिलांच्या निधनानंतर विवेकच त्याच्यासाठी वडील, मित्र आणि मार्गदर्शक सगळे काही होता. माझा भाऊ कधीच माझं वाईट करणार नाही हा अजयचा ठाम विश्वास होता. घरची जबाबदारी दोघांवरही होती. विवेक व्यवहार पाहायचा आणि अजय मेहनत करून कुटुंब सावरायचा. दोघांनी मिळून छोटा व्यवसाय सुरू केला. अजय दिवस रात्र काम करायचा तर विवेक कागदपत्र आणि आर्थिक व्यवहार सांभाळायचा. हळूहळू व्यवसाय वाढला, लोक ओळखू लागले, पैसा येऊ लागला. पण याच पैशाने आणि यशाने विवेकच्या मनात मत्सर आणि लोभ निर्माण केला. अजयच्या निरागस विश्वासाचा फायदा घेत विवेकने सर्व मालमत्ता आणि व्यवसाय स्वतःच्या नावावर करून घेतला. एक दिवस अचानक अजयला कळले की तोच आता त्या व्यवसायात परका झाला आहे. ज्या मोठ्या भावाला देवासमान मानले त्याच्याकडून मिळालेला धोका अजयसाठी असह्य होता. काही काळ तो पूर्णपणे कोसळला. मनात प्रश्न होते, रक्ताचं नातंही असं वागू शकतं का? पण अश्रूंमध्ये अडकून न राहता अजयने स्वतःला सावरले. त्याने ठरवले की विश्वासघाताला आयुष्याची शेवटची ओळ होऊ देणार नाही. अनुभवातून शिकत तो पुन्हा नव्याने उभा राहिला. यावेळी त्याने कागदापेक्षा जास्त स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला. काही वर्षातच अजयने स्वतःची ओळख निर्माण केली. आज तो यशस्वी आहे, शांत आहे आणि आत्मनिर्भर आहे. तो म्हणतो, सगळ्यात जास्त प्रेम जिथे असतं तिथेच सगळ्यात जास्त मोठी परीक्षा असते. विश्वासघात तोडतो नाही, तो घडवतो.